आपल्या नोट्स मधला प्रॅक्टिस प्रॉब्लेम 3 टेक्स्टबुक मधला प्रॉब्लेम नाहीये. विद्यार्थ्यांना प्रॉब्लेमची सिरीज समजावी किंवा सगळे प्रॉब्लेम सोडवता यावेत म्हणून त्याच्या सिम्प्लिसिटीनुसार मी काही प्रॉब्लेम एक 7-8 पर्यंत रँकिंग केलेले आहेत. तुम्ही जर ह्या प्रॉब्लेमच्या क्रमाने सोडवलं ना एक फक्त 6, 7, 8 पर्यंत तर तुम्हाला डेफिनेट कोणताही प्रॉब्लेम सोडवता येईल. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्या नोट्समध्ये हे जे प्रॉब्लेम नंबर 3 आहे त्याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर 4 आहे तो सिमिलर आहे. पहा तुम्हाला ते नोटीस केलं असेल तुम्ही. तर आता आपण सगळी थिअरी पार्ट शिकलेलो आहे. त्यानंतर आता इथे सांगितलं इंडिया कंपनी रजिस्टर्ड 60,000 इक्विटी शेअर्स. किती शेअर्स विकायचं ठरवलं? सॉरी रजिस्टर म्हणजे नोंदणी किती शेअर्सची केली? तुम्हाला माहिती आहे रजिस्टरला दुसरं नाव काय? ऑथोराइज शेयर कैपिटल. बताया नहीं था उसको ही दूसरा नाम था नॉमिनल. शाबास. म्हणजे ही एक लक्ष्मण रेषा आहे. तुम्ही जास्तीत जास्त किती शेअर्स विकू शकता? 7. केवड्याचा एक आणि तो केवड्याला सांगितलंय का? हे काय सांगितलं मग? ऍट पार म्हणजे जास्त किमतीला का कमी किमतीला का तेवढ्याच किमतीला? म्हणजे आपल्याला 100 रुपयेच घ्यायचे आहेत लोकांकडून. कंपनीने रजिस्टर केले किती शेअर्स? विकायला किती काढले? 40. म्हणजे आता मी मॅक्झिमम 40,000 शेअर्स विकू शकतो. जर मला 40 पेक्षा जास्त अर्ज आले तर त्याला आपण म्हणतो शाबास. काय म्हणतो? जर कमी अर्ज आले तर बरोबर तेवढेच झाले तर मग इथे किती अर्ज आले पहा. किती अर्ज आले? नक्की ना? 42,000 दिसले. मग किती जास्त आले रे? मग जे 2,000 जास्त आले उनको या तो रिटर्न किया जाएगा या प्रोराटा किया जाएगा. आता प्रोराटा करणे म्हणजे तुम्हाला मी अजून शिकवलंय का? मग इथं आता आपण काय करू? इथे सांगितले पहा द एक्सेस ऍप्लिकेशन मनी काय केले? रिजेक्टेड म्हणजे नाकारले. त्यांना नाही म्हटलो आपण. रिग्रेट लेटर पाठवलं आणि मनी इज त्यांचे आलेले पैसे त्यांना. आता मग सांगा 100 रुपयाचा शेअर 100 रुपयाला विकायचा आणि जास्तीत जास्त किती शेअर्स विकायचे आता आपल्याला? 40. बरोबर आहे. अर्ज किती आले? मग हे जे 100 रुपये हे एकदम आले करे प्रत्येकाकडून? किती टप्प्यात आले पहा बरं. पहिला टप्पा ऍप्लिकेशन, दुसरा टप्पा, तिसरा फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, फायनल कॉल. माहिती आहे ना? म्हणजे इथं प्रत्येक ठिकाणच्या 2 एंट्रीज अशा टोटल किती एंट्रीज होतील? त्यातल्या अलर्टमेंट पासून फायनल कॉलच्या एंट्रीज सारख्या असतात. ये मैंने बताया था आपको. और अलग कौन सी एंट्री रहती है? वेगळे असतात म्हणजे फार वेगळे असतात का? नाही. जी तिकडं दुसरी ती इकडं पहिली आणि जी इकडं पहिली ते तसं व्हाईस वर्सा. जी तिकडं दुसरी ती इथे आणि जी तिकडं पहिली ती इथे. माहिती आहे ना? त्याच्यानंतर नॅरेशन 2च प्रकारचे नॅरेशन आहे. एक तर पैसे मिळणे बाकी आहे किंवा पैसे मग 2च नॅरेशन. ठीक आहे. लक्षात येतं ना? सगळं नॅरेशन मध्ये वर्डिंग इकडे तिकडे झालं तरी चालेल पण आपल्याला नॅरेशन मध्ये उल्लेख काय काय करायचा? पैसे मिळाले का मिळणे बाकी आहे? ते कसले आहेत? ते किती जणांचे आहेत? आणि ते किती रुपयाप्रमाणे आहेत? क्या क्या बोला माहिती? हा म्हणजे ड्यू किंवा रिसिव्ड. कसले आहेत? म्हणजे या तो ऍप्लिकेशनचं अलॉटमेंटचे असतील, फर्स्ट कॉलचे असतील. बरोबर. ते किती जणांचे आहेत? मग इथं प्रत्येक ठिकाणी 40,000 येईल. ऍप्लिकेशनच्या वेळेला 42,000 येईल. ऍप्लिकेशनच्या वेळेला किती येईल? का बरं? हे समजलं का? त्यानंतर ते किती रुपयाप्रमाणे आहेत? मग प्रत्येक कॉलला अमाऊंट वेगवेगळी आहे ना? प्रत्येकाचे अलग अलग राहते. ओके. बस जरा वेळ रेकॉर्डिंग चालू आहे. तर आता मला सांगा या ठिकाणी तुमचे किती अर्ज आलेत? मग पहिली एंट्री आपली पैसे मिळाल्यापासून होईल का पैसे मागितल्यापासून? सांगा किती अर्ज आले?
प्रत्येक अर्जासोबत किती रुपये आले? आपल्या मनात किती ते नाही सांगायचं, तिथे छापलेलं किती ते पाहिजे. किती रुपये आले? मग 20 रुपयाप्रमाणे किती अर्ज आले? अरे मग पैसे किती आले? 8 लाख. मग पैसे आले म्हणजे काय? अकाउंट डेबिट. नुसतं कॅश चालेल का? मग कॅश ऑब्लिक बँक चालेल का? नुसतं बँक चालेल का? नक्की ठरव. फक्त नुसतं कॅश चालणार नाही. ठीक आहे. मग सांगा याला तारीख बिरीख असते का रे? मग तारीख नसते, मग डेट कॉलम का शायनिंग मारायला का? त्याच्यामध्ये आपल्याला काय लिहायचं? नंबर लिहायचे. काय? 1 2 3 4 1 नंबर. सांगा एंट्री. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट. किती आले हो? 8,40,000. बरोबर आहे. 1 मिनिट बरं का, याची थोडी सेटिंग करू द्या मला. अरे बापरे, सेटिंगला तर चान्सच नाही काही. तू हे कसले पैसे रे? अरे वा. इक्विटी असं लिहिलं तरी चालतं, पूर्ण लिहिलं तरी चालतं. मग पूर्ण लिहिलं स्पेलिंग पाठ करावं लागेल, असा गैरसमज आहे. प्रश्नपत्रिकेत छापलेलं असतं ते पाहून लिहायचंय फक्त. नाही तर शुक इक्विटीचं स्पेलिंग सांगणार. अरे गादाड्या, प्रश्नपत्रिकेत आहे ना. हा, इक्विटी शेअर ऍप्लिकेशन. कसले पैसे आले आपल्याला? किती आले? सर क्या इसका नरेशन लिखना पडेगा? लिहावं लागेल ना. सांगा काय लिहायचं? हा, मला सांगा. रिसिव्ड का ड्यू? मग रिसिव्ड कसले पैसे रिसिव्ड? मग नॅरेशन मध्ये इक्विटी शेअर नाही लिहिलं तरी चालेल, फक्त लिहायचं ऍप्लिकेशन मनी. काय झालं? रिसिव्ड ऑन, हा शाबास, 42,000 शेअर ऍट रुपीज 20 each. बरोबर आहे. ऐसा नॅरेशन लिख दे का? काही घाबरायची गरज आहे कोणाला? अजिबात. पहिली एंट्री कळाली का? अरे आपल्याला अर्ज आले 42,000, पण आपण किती विकायचं ठरवलेलं आहे. म्हणजे जास्त आले त्या लोकांना काय करायचं? रिजेक्ट मारला. इग्नोर मारता ना तुम्ही, तसं रिजेक्ट मारायचं. मग रिजेक्ट मारला तर तो म्हणून भाऊ माझे पैसे तर देऊन टाक. तर त्यांचे पैसे द्यायचे का नाही? मग जेव्हा द्यायचे असतात तेव्हा रिफंड असतात, आणि जेव्हा द्यायचे नसतात तेव्हा ते प्रोराटा असतात. लक्षात आलं का? ओके. मग ज्या वेळेला आपण पैसे रिफंड करतो ते रिजेक्ट झाल्यावरती, अदरवाईज पैसे न देता सुद्धा रिजेक्ट करतात, त्याला प्रोराटा अलॉटमेंट असं म्हणतात. काय म्हणतात? इथं म्हटलं ऑल द कॉल्स वेअर ड्युली रिसिव्ड. सगळ्यांचे पैसे मिळाले. बरोबर. फक्त कोणाचे नाही मिळाले? PQRचे. त्याच्याकडे एकच शेअर्स होता का? नाही सर. किती शेअर्स होते? त्याने सगळे पैसे नाही दिले का? कोणता कॉल नाही दिला? म्हणजे याचं मिस्टेक. आता हे फायनल कॉलची ऍडजस्टमेंट किंवा हे जे आपल्याला विचार फर्स्ट कॉलच्या वेळेला करायचा का फायनल कॉलच्या वेळेला? आपण आता शिक ऍप्लिकेशनला आहे. मग आता इथं मला काय करायचंय? हे आलेले पैसे किती आहेत? हे किती लोकांचे आहेत? त्यातले किती लोकांचे कॅपिटलला टाकायचे आणि किती लोकांचे रिटर्न द्यायचे? मग 40,000 लोकांचे किती आणि 2,000 लोकांचे किती? मग मला ऍप्लिकेशनचे सगळेच्या सगळे 8,40,000चे 2 रस्ते करायचे. एका रस्त्याने 40,000 लोक कॅपिटलकडे जातील आणि एका रस्त्याने 2,000 लोक पैसे परत घेऊन जातील. बरोबर. मग मला ती एंट्री करायची. कोण सांगतं एंट्री? हा, मग मला लिहायचं इथं इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट. सर डेबिट किती? 8,40,000. बरोबर आहे? नाही, 8,40,000. हा,
तुम्ही याच्यात 2 सेपरेट एंट्री करू शकता, 2 सेपरेट एंट्री करू शकता. मला सांगा, इथं 8 लाख लिहिले, नंतर ते गेले 8 लाख रुपये कॅपिटलला, परत 40,000 डेबिट घ्यायचं, परत रिटर्न करायचं, बरोबर की नाही? मग तुम्ही एकाच हेल्पाने दोन्ही एंट्री करू शकता ना. इथं काय केलं मी, ऍप्लिकेशनला 40,000, 8,40,000 घेतले का, मी याच्यामध्ये 2 वेळा 2 लिहू शकतो ना रे. कळलं का आता? कंबाईन एंट्री नावाचा प्रकार माहितीये का? तुला 2 किलो शेंगदाणे आणायला सांगितले, 2 वेळा हेलपाटे मारायचे 1 किलोचे, एकदाच 2 किलो घेऊन ये ना. सिंपल आहे. हे बघ, आपल्याकडे 8,40,000 आले ना, त्यातले आपण कॅपिटलला किती टाकणार? 8 लाख. मग ते 8 लाखाची वेगळी एंट्री, त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन डेबिट आलं, नंतर 40,000 रिटर्न द्यायचे ना, त्याच्यामध्ये पण ऍप्लिकेशन डेबिटच आहे ना, मग दोन्ही मध्ये डेबिट दिसतं ना, मग तू डायरेक्ट ऍप्लिकेशन डेबिट 8,40,000 करू शकते. कळलं का? आणि मग टू मला सांग, या 8,40,000 आता मी इथं लिहितो पहिल्याला, इथं हे 8 लाख जातील पहिल्यांदा, आणि नंतर मग 8 लाख कुठे गेले आणि 40,000 कुठे. समजे का? अब समजे का? इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, आणि परत खाली टू कॅश ऑर, म्हणजे पैसे आपण परत देऊन टाकले. समजे? आता इथं नॅरेशन सोचणं जरुरी आहे. इथं नॅरेशन महत्वाचं आहे. नॅरेशन काय करायचं, 2 मिनिटं मी याला रंग वेगळा देतो म्हणजे सर समजून. ठीक आहे, इथं मला लिहायचं नॅरेशन. आता हे नॅरेशन नीट समजून घ्या. बिंग ऍप्लिकेशन मनी, पहिलं वाक्य तर सेम आलं. ऍप्लिकेशन मनी ऑफ किती शेअर्सचे? 40,000 शेअर्स. काय केले मी? ट्रान्सफर. नॅरेशन मध्ये तुम्ही शॉर्टकट लिहू शकता, ट्रान्सफर. स्पेलिंग येत नाही तसं पण ट्रान्सफर. कुठं ट्रान्सफर केले ते लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, कारण एंट्री मध्ये दिसतंय कुठं नॅरेशन, बरोबर. अँड ऑफ, अरे 42,000 होते ना, त्यातले 40,000 असं दाखवलं ना, मग ऑफ काय परत? क्षमच ऑफ 2,000 शेअर. तुम्हाला हे कळलं का? ऑफ कसं लिहिलं मी? अँडच्या नंतर ऑफ लिहिलं. अँड ऑफ 2,000 शेअर्स. काय केले? रिजेक्ट नाही, रिफंडेड. रिजेक्ट करणं म्हणजे पैसे परत देणं का? पैसे परत देणं रिफंडेड म्हणतात. कळलं? ओके, काही डाऊट आहे का? परत एकदा सांगू, इथं नॅरेशन नीट समजून घ्या. नॅरेशन तसं पण तुम्ही वाक्यरचना फक्त तुमच्या भावना पोहोचल्या पाहिजे, बरोबर आहे ना. आता तिसरी एंट्री करायची, मला सांगा तिसरी एंट्री काय करायची? अलॉटमेंटची एंट्री करायची ना, याच्यात काही प्रीमियम वगैरे काही नाहीये. मग आता तुम्ही याला पैसे मिळणार का तुम्ही पैसे मागणार? किती रुपये मागणार? 40,000 लोकांकडे का 42,000 लोकांकडे? मग आपल्याला पहिले तर 42,000 आले होते. सकाळच्या बॅचने बरेचशा पोरांनी 42,000 वरच सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह. म्हटलं रताळ्यांनो, आता ज्यांना आपण नाही म्हटलो त्यांच्या पण तुम्ही मागे लागताय. स्वतःच त्याला नकार द्यायचा आणि स्वतःच त्याला परत मेसेज करायचा, याचा काय अर्थ आहे का? पैसे मागितल्याचा मेसेज म्हटलं. समजा तुम्ही एखाद्याला किंवा एखादीला नाही म्हटले तर दुसऱ्या दिवशी गुड मॉर्निंग करताल का? तसंच येते, करताल तुम्ही बिनलाजेचे. तुम्हाला असं वाटतं कोणतरी मागच लागावा. सिंपल आहे ना भाऊ. आपल्या मागे किती लोकांनी अर्ज केला, आपल्याला किती लोकांनी प्रपोज केला? नाही, नीट बघ ना, किती? त्यातल्या किती लोकांना हा म्हटलं बाबू? अरे शेअर्स साठी. कशासाठी? किती लोकांना नाही म्हटलं? मग ज्यांना नाही म्हटलं त्यांच्या बरोबर पुढचे व्यवहार होणारच नाही ना. मग व्यवहार किती लोकांबरोबर होणार? हे सकाळच्या बॅचच्या पोरांना कळलंच नाही. तुम्हाला कळलं? चांगलंच कळलं का? बोलण्याची पद्धत असते ती,
तुम्ही त्याचे वेगळे अर्थ काही काढू नका बरं का. सांगा मग आता तुमचे 30 रुपये हे 30 रुपये हे 42,000 वर का 40 वर, मग किती रुपये येईल रे. मग आता हे पैसे मिळाल्याची एंट्री का मागितल्याची एंट्री, मग कसले मिळणार आहे ते डेबिट. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट. हा तुम्हाला या भाषेत कोणी शिकवत नसं नाही ना. हा पैसे मिळाले नाही अजून, मिळणार आहे. तरी सुद्धा या पैशामुळं आपलं कॅपिटल, म्हणून हे पैसे कुठे जातील, कैपिटल बढ़ेगा यानी कैपिटल क्रेडिट होगा, कैपिटल कम होगा यानी कैपिटल डेबिट होगा. समझ में आया. ओके लिख दो फिर. टू इक्विटी शेयर कितने रुपए, शाबाश. अब इसका होगा नरेशन. काय होणार नरेशन. आता नरेशन सॉरी बरं का, खाली जाईल इथं. सांगा बिंग. आता बिंग फक्त कॉमन आहे, बाकीचं खोडून टाकतो बरं का. सांगा नरेशन काय. शाबाश. अलॉटमेंट मनी, शाबाश. ड्यू ऑन, शाबाश क्या बात है. 40,000 8 रुपीज 30. हे कळलं का. ओके. आता चौथी एंट्री, पैसे मागितले नंतर पैसे मिळाले. सर कोणी पैसे बुडवले का, बुडवले. पण याचे बुडवले का, मग याचे सगळे पैसे मिळाले ना. सांगा सगळे पैसे मिळाले एंट्री, पैसे मिळाले एंट्री. कॅश और, एक मिनिट हा, मला याला जागा करून घेऊ दे जरा. हे किती आहे रे, 24. सगळीकडे 24 करून घेऊ दे परत, तेव्हा इथं देऊ राहिलं ते. काय एंट्री, कॅश और, नक्की का किती, सगळे ना. आणि टू काय, टू इक्विटी शेअर. शाबास. कसले पैसे आहे ते, किती. सर क्या इसका नरेशन बनेगा, बिल्कुल बनेगा. हाँ क्या बात है रे लक्षात. बिंग अलॉटमेंट मनी ड्यू, मिळणे बाकी का मिळाले, मग सगळे मिळाले. मग काही काही लोक लिहितात बिंग अलॉटमेंट मनी रिसिव्ड ऑन 40,000 शेअर्स ऍट ₹30 इच. प्रत्येक वाक्य आलं वरचं. मग अशा वेळेला काय करायचं, ड्युली डॉलीने रिसीव, है कि नहीं. समझे का, अजिबात नहीं समझे. सर तुमने बहुत अच्छा पढ़ाया लेकिन कुछ नहीं समझ में आया, असं कोणी म्हणत नाही ना. काय सांग. 5वी एंट्री आता सांगा. फर्स्ट कॉलचे पैसे मिळाले का पैसे मागितले, किती रुपयाप्रमाणे मागितले, अरे किती लोकांकडे मागितले. मी म्हणून कुठं पण हायलाइट करेल. हा किती लोकांकडे मागितले ईश्वरी. मग 40,000 अधिक 15 का 40,000 भागिले 15 का 40,000 गुणिले 15 का 40,000 वजा 15. विसरले परत सांगा काय. 40,000. हा 40,000 गुणिले 15 किती रे, सांगा एंट्री सांगा पटापट. इक्विटी शेअर एंट्री मध्ये लिहिताना फर्स्ट कॉल नाव फर्स्ट स्पेलिंग लिहायचं काय, अकाउंट डेबिट.
आणि टू काय रे, टू इक्विटी शेयर। सर ये जो पैसे मिलने वाला है इससे क्या होगा, हमारा कैपिटल बढ़ेगा। बराबर आहे। वाजत गाजत एंट्री होते। हा, तुम्हाला एक लक्षात आलं का, हेच नॅरेशन इथं लिहायचंय मला, फक्त तिथे कोणता शब्द बदलायचा आहे, अलॉटमेंटच्या ऐवजी काय लिहायचंय। मग इथं नॅरेशन मध्ये मी फर्स्ट कॉल असं लिहिलं तर चालेल का, 8 रुपीज पण बदलायचं का, किती करायचं, 15 करायचं, काय बदललं कळलं का। मग तुम्ही पण उत्तर लिहिताना तेच कॉपी पेस्ट करून लिहिलं तरी कळलं। चलो आगे बढ़ेंगे। इथं पण 6वी एंट्री कसली होणार, पैसे मिळाले ना, कॅश और बँक अकाउंट डेबिट, किती, अरे कोणी बुडवले का, नाही सर, सगळे मिळाले, सगळे मिळाले, तर मग मला इथे कसले मिळाले ते लिहावं लागेल, तो इक्विटी शेअर। आता एखादा विद्यार्थी त्याला काही माहित नसताना सुद्धा एंट्री पाहून सुद्धा त्याच्या डोक्यात बसू शकतं, जर त्याच्या डोक्यामध्ये मानवी मेंदू, बरोबर ना। तो इक्विटी शेअर कॅपिटल का फर्स्ट कॉल, म्हणजे इथं सर असं आहे का, पहिल्या एंट्रीचं जे डेबिट आहे दुसऱ्या एंट्री मध्ये, कळलं ना, फर्स्ट कॉल अकाउंट। चलो इसका भी नरेशन लिखेंगे। ओ सर हेच नरेशन लिहायचं का, इथं पण सगळे पैसे मिळाले ना, मग इथं अलॉटमेंटच्या ऐवजी काय करायचं, मला फक्त फर्स्ट कॉल डोली, बरोबर आहे, काय अवघड आहे का, मग कशाला घाबरता तुम्ही, सांगा 7वी इक्विटी शेअर किती रुपये, 25 गुणिले किती, कितना आहे, मग 10 लाखाची एंट्री करायची, बरोबर ना। म्हणजे सर हीच एंट्री होईल फक्त फर्स्ट कॉलच्या ऐवजी, बरोबर आहे, लिहू का बिंदास, मग इथं फर्स्टच्या ऐवजी काय येईल, मग सेकंडचं स्पेलिंग लिहायचं, बरोबर आहे, इथं किती लिहायचे, इथे किती लिहायचे, सर आम्हाला पण कम्प्युटर मिळालं तर बरोबर होईल, है की नाही। आता इथं नॅरेशन सांगा, हा सर हेच नॅरेशन येईन का, हेच नॅरेशन येईन का, अरे हा, अरे हा, मग इथं फर्स्टच्या ऐवजी सेकंड कॉल, है की नाही, आणि ऍट द रेट किती, किती सोपं आहे, पाहिलं का, बरोबर आहे ना। मग आता पुढची एंट्री किती, पैसे, पैसे मिळाल्यावर काय एंट्री असते माहिती ना, है की नाही, हीच एंट्री करायची ना मला, हीच एंट्री करायची ना, फक्त इथं सेकंड कॉल, रक्कम किती, 10 लाख, आणि इथं फर्स्टच्या ऐवजी, हे कळलं, हे मुद्दा म्हणून का बरं मी करतो माहितीये का, मला काही कंटाळा बिंटाळा नाहीये, का मुलांना दाखवायचं एक सिमिलर ट्रायंगल, म्हणजे ते पण ते कॉपी पेस्ट जरी करू शकत नाही, पाहून तर लिहू शकतात, फक्त फर्स्टच्या ऐवजी, म्हणजे नाही तर काही रताळे काय करतात, याचं वेगळं पाठ करतात, त्याचं वेगळं पाठ करतात, अरे काय वेगळं पाठ करायची गरज, कळलं का, मग आता कॉपी पेस्ट करायचं म्हणजे नुसतं कॉपी पेस्टच करत सुटायचं का, ते कुठं करायचं ते कळायला पाहिजे। चला 9वी एंट्री, 9वी एंट्री फायनल कॉल केल्याची का पैसे आल्याची, मग ज्या वेळेला तुम्ही मागणार होते त्यावेळेला तुम्हाला माहित होतं का PQR डिफॉल्टर ठरणार आहे, मागताना आपण भोळे होतो, आपण सगळ्यांकडे पैसे मागितले, किती लोकांकडे मागितले, किती रुपयाप्रमाणे, कसले मागितले, म्हणजे पुन्हा हीच एंट्री होईल का सेकंड कॉल वाल्याची, है की नाही, 10 लाखच राहीन करे आता, नाही, मग किती राहीन, मग मला इथं सेकंड कॉलच्या ऐवजी काय शब्द टाकायचा फक्त, हे कळालं का,
आणि शेअर कॅपिटल तसंच ना, इकडे अमाऊंट किती रे, नक्की का वाचवायचं नाही गरीबाला, किती 4 लाख म्हणजे कसे आले, किती गुणिले किती 40,000 गुणिले, मग इथं सेकंडच्या ऐवजी नॅरेशन काय फायनल कॉल, तर किती 10, हे कळालं का. आम्ही याच्या नंतरची एंट्री आता मात्र तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. ठीक आहे, आता नवीन आहे ना, काय नवीन आहे आता पहा. सर त्यांनी असं सांगितलं सगळे पैसे डुली रिसिव्ड है ना, एक्सेप्ट म्हणजे सोडून, कोण सोडून, पीक्यूआर. पीक्यूआर नावाचा आपला एक शेअर होल्डर आहे, त्याच्याकडे किती शेअर्स आहे, त्याने आपले नॉट पेड, कसले पैसे म्हणजे कोणीच पैसे नाही दिले का त्यांनी एकट्याने नाही दिले. आता काही लोक म्हणतात बघा किती शेअर्स आहे 500, आपण मागितले कितीचे 40, मग 40,000तून 500 गेले किती राहिले 39,500 गुणिले 10, काय एवढे लांबून जातात. मला सांगा तुम्हाला सगळ्यांनी पैसे दिले असते तर किती रुपये मिळाले असते, 4. त्यात कोणी नाही दिले त्याला विचारायचं ए पीक्यूआर तुझ्याकडून किती पैसे घ्यायचे होते रे, बस तेवढेच नाही आले ना, त्याच्या एकट्याकडून किती घ्यायचे होते म्हणजे किती गुणिले किती, हा त्याच्या एकट्याकडून म्हटलं, त्याचे शेअर्स किती आहे 500 गुणिले 10 एवढे पैसे आले का, बाकीचे आले ना, बस एवढे मायनस करून लिहा ना फक्त, ते पण तोंडी 4 लाखातून 5,000 गेले, तिकडे जायची गरज आहे गुन्हागार करायला, हे कळालं का. ओके, मग आता बाकीचे पैसे आले, किती रुपये आले रे, आता बघा बरं का नीट ऐका बरं का, मी पहिले ते इंटरव्ह्यू लिहिता शिकवतोय आता, मग मला लिहायचं पैसे आले, काय लिहितो आता मी कॉपी पेस्ट करत नाही, का बरं नाही करत, का बरं नाही करत, कॅश और बँक अकाउंट, काय रे अकाउंट किती आले सर 3,95,000, बरोबर आहे का. मग आता मला सांगा जे पैसे आपण मागितले पण मिळाले नाही त्याला काय म्हणतात, काय म्हणतात. मग कॉल्स इन एरियर्स लिहायचं का नाही लिहायचं हे कशावरून ठरवायचं, आपण नाही ठरवणार, हे प्रॉब्लेम ठरवणार. मग प्रॉब्लेम म्हणतो याच्यामध्ये ती आहे का, ती म्हणजे कोण, नाही, जप्ती. काय जप्ती म्हणजे फॉरफिचर, तुम्हाला मी सांगितलेलं नाही की ती असले तर तो असेल, तो असला तर ती नसेल, नाही सांगितलं, बरं ऐका आता. जप्ती आहे का याच्यात, जप्तीला काय म्हणतात इंग्लिशमध्ये फॉरफिचर किंवा फॉरफिटेड. फॉरफिटेड आहे का म्हणजे ज्याने पैसे नाही दिले त्याचे शेअर जप्त केले का, मग जप्ती नाहीये ना, मग कॉल्स इन एरियर्स आहे, म्हणजे ती नसेल तर तो आहे, तो कोण कॉल्स इन एरियर्स, ती कोण जप्ती. आणि जर ती असेल तर म्हणजे जेव्हा जप्तीचं नाव असेल तेव्हा कॉल्स इन एरियर्स नाव येणार नाही, फिलहाल एवढं लक्षात ठेवा, बरोबर ना. एक होता तो आणि एक होती ती, त्यांचं दोघांचं काही जमत, मग तो काय म्हणतो ती असेल तर मी नसेल आणि ती नसेल तर मी, बस एवढंच लक्षात ठेवा. मग तर त्यांचं काय ते, मग तो म्हणजे कोण कॉल्स इन एरियर्स आणि ती म्हणजे कोण म्हणजे फॉरफिचर, लक्षात आलं. मग बघा बरं आता कॉल्स इन एरियर्स म्हणतो ती आहे का उदाहरणार्थ, दिसते का कुठं असं वाक्य आहे का शेअर जप्त केले, नाहीये ना, म्हणजे जप्ती नाही. मग कॉल्स इन एरियर्स, मग कॉल्स इन एरियर्स म्हणजे आपण एक ऍसेट तयार करतो जे पैसे मिळणे बाकी आहे, जे पैसे, मग इथे जर 5,095 आले ना, मग इथे मला काय लिहायचंय आता कॉल्स इन एरियर्स, हा एरियर्सचं स्पेलिंग नीट पाहून घ्या, तिथे पुस्तकामध्ये तिथं रुपीजचा सिम्बॉल आलेला आहे, तिथे स्पेलिंग काय आहे एरियर, ठीक आहे. किती रुपये रे, तिथे डेबिट किती
5,000. कळलं का? आणि क्रेडिटला किती आता 2. काय क्रेडिट करायचं? इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट. समजे का नाही समजे? थोडं समजे ना? प्रॅक्टिस मधून समजून जाईल बाकीचं. किती रे? किती? नरेशन मध्ये आता इथे काय लिहायचं नीट लक्ष द्या. हॅलो, काय बिंग. आता मला ड्युली रिसिव्ड चालेल का? आता मी ड्युली रिसिव्ड लिहू शकतो का? नाही लिहू शकत. मग इथे नरेशन मध्ये आता ड्युली रिसिव्ड लिहायचं नाही. मी काय करणार आहे, मी किती लोकांकडे पैसे मागितले होते, अरे पण मला पैसे मिळाले किती लोकांचे, म्हणजे गुणाकार केला का वजाबाकी, बस तेवढं मला लिहायचं. बिंग कोणते पैसे, फायनल कॉल मनी. ड्यू का रिसिव्ड, रिसिव्ड. ऑन किती शेअर्स, 39,500 शेअर ॲट ₹10 each. जेव्हा ड्युली शब्द नसतो तेव्हा सगळं द्यावं लागतं. कळलं का? आणि मग याची काय करायची तुम्हाला, टोटल. इथं टोटल करायची, त्याला टोटल रुपीज नाव द्यायचं. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम तुमचा. आता मला सांगा, सेम टू सेम प्रॉब्लेम 4 नंबरचा पण आहे पुस्तकात. ज्यांच्याकडे पुस्तक नसेल त्यांनी फोटो काढून घ्या किंवा फोटो मागवा, ठीक आहे, पण सोडवा. माझ्याकडे पुस्तक नव्हतं म्हणून उपाशी राहायचं का? ठीक आहे, उद्या मिळून जाईल. थँक्यू व्हेरी मच.